नमस्कार, मी रणजित सर. आपल्या मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बेसिक लेक्चर सिरीज मधलं जो की गटातील समसंख्यांची बेरीज हा घटक अभ्यासणार आहोत किंवा विषम संख्यांची. यांच्यामधलं कंबाइनली एकाच व्हिडिओ थ्रू आपल्याला 2-3 कॉन्सेप्ट कसे एकाच वेळी लक्षात ठेवता येईल या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. मला निश्चित फायदा होणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही जी क्वेश्चन पॅटर्न आहे तुम्हाला पोलीस भरती किंवा MPSC सरळ सेवा इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तर याआधी आपण गटातील नैसर्गिक संख्यांची बेरजेचा बघितला होता. तर त्यामध्ये आपण एक बघितला की सेम पॅटर्न सेम क्वेश्चन यामध्ये सुद्धा फॉर्म्युला सुद्धा तोच आहे. जसं तिथे समसंख्येच्या ऐवजी नैसर्गिक संख्या होती. काय गटातील नैसर्गिक संख्यांची बेरीज काय म्हटलं तर पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या गुणिले एकूण नैसर्गिक संख्या आणि इकडे भागीला 2 या पद्धतीने होता. फक्त नैसर्गिक संख्येच्या ठिकाणी समसंख्या असा इथे बदल. आता विषम संख्येच्या वेळेस काय होणार? विषम संख्या. मग आता तुमचा इथे सम म्हटलं तर इव्हन नंबर अशा पद्धतीने आहे. तर क्वेश्चन बघा यार इथे आता आपण डायरेक्टली क्वेश्चन कडे जंप करूया. जसं फॉर एक्झाम्पल एखादी क्वेश्चन जर आपण घेतला, मी म्हणतोय 12 ते 58 या गटातील समसंख्यांची बेरीज किती? आता 12 ते 58 म्हणताय मित्रो. तर 12 ते 58 म्हटल्यानंतर तुम्हाला इथे बघा लक्षात घ्या व्यवस्थित की हे सर्व तुमचं डायरेक्टली आहे. पहिली समसंख्या इथे या गटाची पहिली आणि शेवटची आपल्याला माहिती आहे, परंतु एकूण समसंख्या आपल्याला डायरेक्टली उत्तर काढता येते का? जरा नाही. तर आपण त्या कंडिशन इथे मेंटेन करूया. डायरेक्टली आपल्याला कसं काय उत्तर काढता येणार? तर बघा आता ओके देन मग जर इथे 12 पहिली समसंख्या काय 12 अधिक शेवटची समसंख्या काय तुमची 58 भागीला काय होणार तुमचं 2 आणि गुणीला इथे तुमचं एकूण समसंख्या काढण्यासाठी एकूण संख्या पहिल्या काढावं लागतील. काय काढावं लागतील? एकूण संख्या. मग एकूण संख्या जर आपण इथे बाजूला असा व्यवस्थित जर काढला तर एकूण संख्या कसा काढणार? एकूण संख्या आपण नैसर्गिक संख्येमध्ये विचार केला होता. एकूण संख्या बरोबर एकूण संख्या काढताना शेवटची संख्या मायनस काय करतो आपण? शेवटची संख्या मायनस पहिली संख्या. मग यांच्यातलं उत्तर किती? 6 आणि 4 प्लस काय करतो 1. म्हणजे तुम्ही स्वतःला विसरा परंतु +1 करणं विसरू नका. म्हणजेच उत्तर काय होतंय मग इथे 47. आता बघा लक्षात घ्या 47 म्हणजे टोटल आले. टोटल म्हणजे कोण कोण? सम आला आणि विषम आला. पण आपल्याला पाहिजे काय यार? फक्त सम पाहिजे. मग सम पाहिजे तर देन हा जो तुमचा उत्तर आलेला आहे 47 चे पार्टिशन करणे म्हटलं तर विभागणी अर्धे अर्धे करणे. आता 47 चे अर्धे अर्धे म्हटलं तर तुमचं देन इथे 23.5 असं राहते का? समसंख्या का पॉइंट मध्ये राहणार आहे का? नाही. तर लक्षात घ्या मग यांच्यातला फरक तुमचा एक ने जास्त 1 ने कमी. म्हणजे जसं 1 24 असणार तर 1 काय असणार तुमचं 23. म्हणजे यांच्या दोघांची बेरीज एवढी यायला पाहिजे आणि परंतु यांच्यातला फरक कितीचा असायला पाहिजे? 1 चा फरक. म्हणून तुम्ही असं घेऊ शकत नाही 25 आणि 22 असं घेता येणार नाही. तर यांच्यातला फरक तुमचा 1 चाच असेल किंवा इथं समसंख्या असेल तर देन पार्टिशन सुद्धा व्यवस्थित होणार. तर लक्षात घ्या. आता मला सांगा मी 24 घेऊ की 23 घेऊ? आता 24 घेणार की 23 घेणार यावरून आता आपल्याला एक आपल्या मेन घटाकडे येणं आवश्यक आहे. तर मला सांगा तुमचं मेन गट सुरुवात कोणाने होत आहे? कोणाने सुरुवात होत आहे सांगा जरा? सम. आणि शेवट सुद्धा कोणाने होत आहे तुमचं? सम. म्हणून समने सुरुवात आणि समने शेवट. म्हणून समवाला 1 ने जास्त. म्हणून समवाला काय? 1 ने जास्त. मग 1 ने जास्त असणारा कोण आहे तुमचं? 24 ही काय आहे तुमची समसंख्या आणि 23 ही काय आहे विषम संख्या. अशा पद्धतीने तुमचं आहे. पण आपल्याला वापरायचं काय? सम की विषम? तर सम म्हटलं तर 24 वापरू की 23 वापरू? मग 24 इथे वापरणार. मग 24 जर वापरलं तर बघा आता पहिल्यांदा यांची बेरीज करतो. इथे भाग देता येत नाही. पहिल्यांदा बेरीज जर केलं तर इथे उत्तर काय येते तुमचं 58 अधिक 12 किती होतं 70 आणि भागीला किती 2 गुणीला काय होणार तुमचं 24.
अशा पद्धतीने मेंटेन होत आहे. आणि देन आपण एक काम करूया, जसं इथे लक्षात घ्या, इथे जर 2 ने भागलं, आपण इथे का नाही भागत आहे, कारण कॅल्क्युलेशन मोठं होणार. याच्यापेक्षा इथे जर भागलो तर आपल्याला काय होणार, 70 गुणिले काय होणार 12, म्हणजे 12 7 किती होते 84. 84 म्हटलं तर वरचं एक 0, म्हणजे या गटातील 12 ते 58 या गटातील समसंख्यांची बेरीज किती म्हटलं तर 840. अशा पद्धतीने. मग व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. देन त्यानंतरचा अजून एक क्वेश्चन आपण बघूया. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. देन पुढचा क्वेश्चन अजून एक ट्राय जर केला आपण, जसं फॉर एक्झाम्पल देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन जर म्हटलं 23 ते 67, ठीक आहे. 23 ते 67 या गटातील समसंख्यांची बेरीज किती. तर पुन्हा मित्र जरा लक्षात घ्या, पुन्हा इथे तुमचं उत्तर काय बघा. पहिली फॉर्म्युला काय होतं, पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. मग मला सांगा, इथे पहिली समसंख्या सुरुवात कोणाला तर 23 म्हटलं समसंख्या आहे का, नाही. तर आता मला सांगा, इथे एक आपण एखादी एक्झाम्पल घेऊ. जसं लक्षात घ्या, एका मैदानात तुमचे 10 खेळाडू खेळत आहे, त्यांचा नंबरिंग दिलेला आहे आपण, जसं 9 ते तुमचे 19 किंवा अशा पद्धतीने रॅन्डमली कोणते नंबरिंग जर दिला, त्या नंबरिंग मध्ये तुम्ही एक लक्षात घ्या व्यवस्थित, की जर सपोज 9 पासून तर तुमचे 19 पर्यंत जात आहे, 9 पासून. आता मी जर 8 क्रमांकाचा व्यक्ती इकडे यावे अशा पद्धतीने जर हाक मारली तिथे, तर तो 8 नंबरचा व्यक्ती येणार का, नाही येणार, कारण तो तिथे आहेच नाही. मग मी 20 नंबरचा म्हटलं तर नाही. तर मग गट म्हटलं तर काय, जिथनं सुरुवात, आता 9 नंबरचा जर म्हटलं तर येणार तो, 19 नंबरचा म्हटलं तर येणार तो, ठीक आहे. तर म्हणून गट ज्या आता समसंख्या पाहिजे, समने सुरुवात होत आहे, परंतु इथे बघा लक्षात घ्या, 23 आणि 23 ही समसंख्या आहे का, नाही. तर विषम संख्या आहे. मग विषम संख्या जर म्हटल्यानंतर तुमचं इथे सम पाहिजे. सम म्हटलं तर तुमच्या याच्या अगोदरचा घेणार का, आता नाही. मग याच्या नंतरचा म्हटलं तर काय होणार, लगेच नंतरचा येणारा 24. मग आता इथे 24 घेऊया. देन शेवटी तुमचा 67. आता 67 नंतर 68 घेणार का, तो गटाच्या बाहेर गेला, म्हणजे गटाच्या आतमधलं म्हटलं त्याच्या अगोदरचं, म्हणजे काय होणार तुमचा 66. भागीला काय होणार तुमचं 2, आणि गुणीला तुमचं एकूण समसंख्या. मग एकूण समसंख्या काढताना पुन्हा तेच प्रोसिजर. मग आता मागच्या क्वेश्चन मध्ये आपण काय काढलं, एकूण संख्या काढलं. मग पुन्हा इथे एकूण संख्या जर आपण विचार जर केला, तर एकूण संख्या कसं काढणार सांगा. आपलं पॅरेंट म्हणजे तुमचं मेन गटाकडे जाणे. मेन गट काय म्हणते तुमचं 67 मायनस काय करू 23 म्हटलं तर उत्तर काय होणार तुमचं. देन त्याच्यानंतरचं बघा किती होतं, मग इथे 4 आणि देन त्याच्यानंतर इथे 4, 44 झाले. आणि प्लस 1 करायला विसरू नका, म्हणजे 45. मग पुन्हा 45 चे अर्धे तुमचं 20 आणि 25 असं होणार आहे का, अजिबात नाही. तर काय होणार आहे मग तुमचं एक काय होणार आहे. मग आता यांच्यातला फरक तुमचा दोघांचं तुमचं बेरीज किती यायला पाहिजे 45, परंतु त्यांच्यातला फरक 1चा, म्हणजे 22 आणि 23 घेऊया. म्हणजे 22 आणि 23 किती होतं तुमचं पार्टिशन केल्यानंतर 45, आणि यांच्यातला फरक सुद्धा काय 1चा आहे. आता मला सांगा, मी 22 घेऊ की 23 घेऊ, समजत आहे का. आता 22 घेऊ की 23 घेऊ. आता 22 म्हटलं तर लक्षात घ्या, आता मेन गट कोणता आहे तुमचा सांगा बरं. मेन गट तुमचा कोणाने सुरुवात होत आहे, विषमने. कोणाने सुरुवात होत आहे, विषमने. आणि शेवट सुद्धा कोणाने होत आहे तुमचं, विषमने. मग विषमने सुरुवात आणि विषमने शेवट, विषमने सुरुवात आणि विषमने शेवट. म्हणून विषमवाला 1 ने जास्त, विषमवाला कोण आहे 1 ने जास्त कोण आहे 23. 23 काय असणार, डायरेक्टली इकडे जम्प करून लिहून टाकायचं विषम, आणि ही काय असणार तुमची सम. मग आता मला सांगा, इथे सम पाहिजे की विषम पाहिजे. मग आपल्याला पाहिजे कोणती संख्या, समसंख्या. सम दिसतंय म्हणून सम नव्हे, तर 22 वेळा समसंख्या आल्या त्या गटामध्ये, आणि 23 वेळा काय विषम संख्या आली. तर त्यामुळे तुमचं उत्तर इथे काय येणार, मग 22 असं तिथे मेंटेन होणार. आणि देन त्याच्यानंतर यांच्यामधला दोघांचा जर बेरीज जर केला तर उत्तर काय होत आहे
90, 90 भागीला 2 गुणीला काय होणार तुमचं 22, 22 जर असं म्हटलं तर उत्तर काय होतं सांगा. इथे किती वेळा भाग जाणार 11 वेळा. मग देन त्याच्यानंतरचं तुमचं उत्तर 11 9 99, 99 म्हटल्यानंतर वरचा 1 0 म्हटलं तर 990 या गटातील संख्येचा बेरजेचा आहे. लक्षात घ्या आता व्यवस्थित. ठीक आहे, मग अशा पद्धतीने तुमचं याचं उत्तर येणे होता. क्लिअर? ओके. देन देन त्यानंतरचा अजून एक क्वेश्चन जर आपण बघितला 27 ते 97 या गटातील समसंख्यांची बेरीज किती. मग या गटातील समसंख्यांची बेरीज किती असं जर म्हटलं तर तुमचं डायरेक्टली उत्तर काय आलं पाहिजे समसंख्यांची बेरीज. ठीक आहे, तर पहिली सांगा. आता मागच्याच क्वेश्चन मध्ये आपण बघितला होता. तर आता तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही याचा आन्सर तुम्ही स्वतः सोडवा आणि देन त्याच्यानंतर जर तुम्ही ते आन्सर टॅली करा. ठीक आहे, ओके. देन त्यानंतर आता बघूया आपण 27. बघ आता 27 समसंख्या आहे का नाही, तर 27 नंतर लगेच येणारी कोणती 28 अधिक. आता 97 ही समसंख्या आहे का नाही, तर काय होणार तुमचं 97च्या नंतरची घेता येणार का नाही, त्याच्या अगोदरची म्हटलं तर काय होणार तुमचं 96 आणि डिवायडेड बाय काय होणार तुमचं 2 आणि गुणीला काय असते तुमची एकूण समसंख्या. मग एकूण समसंख्या काढण्यासाठी पुन्हा तेच कंडिशन काय होणार तुमचं 97 वजा तुमचा किती होणार 27 आणि भाग म्हणजे तुमचं इथे 0 आणि देन इथे काय होणार 7 70 अधिक 1 करतो म्हणजे उत्तर काय होणार तुमचं 71. मग 71चे पार्टिशन काय होणार 35 आणि काय होणार तुमचं 36. म्हटलं तर 35 अधिक 36 71 आणि त्याच्यातला फरक 1. मग आता मला सांगा मी 35 घेऊ की 36 घेऊ. मग आता इथं पंचायत आहे, मग 35 घ्यायचं की 36 घ्यायचं. मग 35 घेतलं तरी तुमच्या ऑप्शन मध्ये उत्तर राहते आणि 36 घेतलं तरी सुद्धा तुमच्या ऑप्शन मध्ये उत्तर राहते. पण आता लक्षात घ्यायचं नेमका कोणता घ्यायचा आणि उत्तर काय येणार. तर बघा जर सपोज आता मला सांगा मेन पॅरेंट याच्याकडे जायचं म्हणजे मूळचं कोणतं आहे. मूळ तुमचा गट कोणता आहे तर बघा मूळ गट कोणाने सुरुवात होत आहे तुमचं विषम. कोणाने सुरुवात होत आहे विषमने सुरुवात आणि शेवट सुद्धा कोणाने होत आहे विषमने शेवट होत आहे. मग विषमवाला बघा लक्षात घ्या विषमने सुरुवात विषमने शेवट, विषमने सुरुवात विषमने शेवट म्हणून विषमवाला 1 ने जास्त आहे. 1 ने जास्त कोण आहे 36 की 35 36. 36 ला डायरेक्टली जंप करून काय लिहायचा विषम लिहिला आपण इथे. मग इथं विषम हा विषम असेल तर हा ऑटोमॅटिकली काय असणार सम. मग दिसायला तुमचा 35 ही सम विषम संख्या जरी असेल तर 35 वेळा तुमच्या समसंख्या आल्या आणि त्या गटात 36 वेळा काय आल्या विषम संख्या आल्या म्हणून तुमचं उत्तर काय राहणार. मग आता देन त्याच्यानंतरचं मग या पद्धतीने जर विचार जर केला मग 35 वापरू की 36 वापरू म्हटलं तर तुम्हाला इथे 35 वापरावं लागेल आणि देन त्याच्यानंतरचा 28 अधिक 96 म्हटलं तर सांगा इथे देन त्याच्यानंतर 8 6 किती होतं 14 देन 9 1 10 10 2 किती होत आहे 12 म्हणजे तुमचं उत्तर काय राहणार 124 भागीला 2 गुणीला काय होत आहे तुमचं 35. मग देन त्याच्यानंतर याचे अर्धे करणे म्हणजे 2 ने भागणे म्हणजे मग किती होत आहे 2 6 12 आणि देन त्याच्यानंतर 2 दुणे 4 गुणीला काय होत आहे तुमचं 35. देन याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर 70 देन त्याच्यानंतरचं 210 आणि देन त्याच्यानंतरचं काय होतं तुमचं 210 आणि 217 म्हणजे तुमचं डायरेक्ट फायनली याचा आन्सर किती येत आहे 2170 असं तुमचं उत्तर येणे आहे. तर तुम्ही 36 जर वापरले असते तरी सुद्धा तुमच्या ऑप्शन मध्ये उत्तर असता पण तो योग्य उत्तर नाही. योग्य उत्तर का लक्षात घ्या पुन्हा एकदा ऑफलाईन बॅचेसला याच्यावरचे लय प्रॉब्लेमॅटिक जाणार. 35 म्हणून तुम्ही म्हणजे समसंख्या 36 म्हणून 36 बरेच स्टुडंट घेत असतात परंतु लक्षात घ्या तसं घेणे नाही.
तर तुमचा मूळ घटक काय, मूळ घटक तुमचा विषमने सुरुवात विषमने शेवट, म्हणून विषमवाला 1 ने जास्त. म्हणून यांच्यामधला 1 ने जास्त कोण आहे, 36, 36 विषम. जर समने सुरुवात समने शेवट असतात समवाला 1 ने जास्त आणि विषमने सुरुवात विषमने शेवट आहे म्हणून विषमवाला 1 ने जास्त. या पद्धतीने इथं मेंटेन जर केला तर तुमचं उत्तर काय 21, 70 दिस इज द करेक्ट. मग एवढं झाल्यानंतर लास्ट तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या, शेवटी एकक स्थानी 2 आहे, एकक स्थानी काय तुमचं 5, 5 2 10, एकक स्थानी 0 असणारा जर एकच जर ऑप्शन असेल तर पहिले त्याला ठोका, नंतरचा नंतर पाहायला गेला. कारण किती आदळआपट केलं तर एकक स्थानचा अंक काय येणार 0 येणार. एकाच ऑप्शन 2-2 ऑप्शन मध्ये असेल तर तुम्ही तसं होल्ड करा, पूर्ण उत्तर काढा, नाहीतर डायरेक्टली त्याला ठोकून या. क्लिअर. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांबरोबर शेअर सुद्धा करा. ठीक आहे. ओके देन नेक्स्ट आता बघा याच कन्सेप्ट वरून तुमचा सेम कन्सेप्ट आपण आता बघूया कोणतं, विषम संख्यांचा. मग विषम संख्यामध्ये फक्त चेंजेस काय होत आहे, फक्त समच्या ऐवजी विषम येते, बाकी काही चेंजेस होणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल आपण एक क्वेश्चन घेऊया, जसं बघा आता विषम, ठीक आहे, किंवा ऑड, यामध्ये सुद्धा तुमचा प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे सम आहे तिथे तिथे काय येणार तुमचा विषम. इथे सुद्धा आपण काय कन्सिडर करू विषम आणि इथे सुद्धा काय कन्सिडर करू विषम. ठीक आहे. तर फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवणे नाही तर डायरेक्टली लक्षात घ्या, पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या भागीला 2 गुणिले एकूण विषम संख्या. तर पहिली आणि शेवटची डायरेक्टली कन्क्लुजन तिथे राहणारच आहे, तिथे दिसूनच पडते विषय कोणाचा आहे, एकूण विषम संख्येचा. पुन्हा सेम प्रोसिजर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही कन्सेप्ट समजायला पाहिजे, किंवा गटातील नैसर्गिक संख्येचं जसं बघितलं सेमच आहे, फक्त समसंख्या आणि विषम संख्या. जसं फॉर एक्झाम्पल आपण एक क्वेश्चन जर घेतला 25 ते 83 या गटातील विषम संख्यांची बेरीज किती. जर बेरीज जर विचारताय तर लक्षात घ्या मित्र 25 ते 83. मग पहिली विषम संख्या कोणती आहे, डायरेक्टली काय दिसून पडतंय 25 अधिक काय तुमचं शेवटची विषम संख्या 83 भागीला किती होणार 2 गुणीला काय होणार एकूण विषम संख्या. एकूण विषम संख्या पुन्हा तेच कंडिशन, एकूण संख्या कसं काढतो आपण, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या, शेवटची संख्या काय 83 वजा पहिली संख्या काय तुमची 25. जर यांच्यामधला वजा बाकी जर केला तर 8 आणि देन त्याच्यानंतरचं इथे 5, 58 अधिक 1 म्हटलं तर काय होणार तुमचं 59. मग 59चे पार्टेशन जर आपण जर केलं तर तुमचं 59चे पार्टेशन 30 आणि काय होणार तुमचं 29. यांच्यामध्ये 59 होत आहे आणि यांच्यातला फरक 1. आता मला सांगा इथं नेहमी काय पाहिजे, एकूण विषम संख्या पाहिजे. मग एकूण विषम संख्या मी 30 घेऊ की 29 घेऊ, मग यावरून आपल्याला तिथे मेंटेन करता येईल. मग मला सांगा तुमचा मेन घटक कोणाने सुरुवात होत आहे विषम, कोणाने सुरुवात होत आहे विषम, आणि शेवट कोणाने होत आहे विषम. म्हणून विषमने सुरुवात आणि विषमने शेवट, विषमने सुरुवात आणि विषमने शेवट, म्हणून विषमवाला 1 ने जास्त. मग 1 ने जास्त कोण आहे तुमचा 30 की 29. मग असं जर म्हटलं तर तुमचं उत्तर कोणती संख्या मोठी आहे म्हटलं तर तुमची 30. आणि 1 ने जास्त कोण आहे 29 की 30 म्हटलं तर 30, म्हणून 30 तुमची कोणती संख्या आहे विषम. ही जर विषम झाली तर तुमची ही उर्वरित संख्या काय असते सम. क्लिअर. म्हणजेच याचा अर्थ असा नव्हे मित्र की 30 ही तुमची म्हणजे 30 ही संख्या विषम संख्या असं आपण का घेताय, कारण लक्षात घ्या इथे 30 वेळा विषम संख्यांचा गट तिथे आलेला आहे. 30 संख्या अशा आहेत की ते विषम आहेत आणि 29 संख्या अशा आहेत की ते सम आहेत. मग किती आहेत हे सम फाइंड आउट. मग किती एकूण विषम संख्या किती त्या गटामध्ये, तर विषम संख्या किती आहे तुमचं 30. अशा पद्धतीने तुम्हाला मेंटेन करावं लागेल. आणि देन त्याच्यानंतर यांचा आपण जर इथे जर व्यवस्थित जर ॲनालिसिस जर केलं तर यांचं दोघांचं बेरीज जर केलं तर किती होत आहे 8 आणि देन 10 किती होत आहे तुमचं 108 भागीला 2 गुणीला काय होतं तुमचं 30. आणि जेव्हा केव्हा तुमचं 0 राहील तेव्हा इकडे जर भाग जर जात असेल तर त्याचे अर्धे करणे म्हणजे किती होणार तुमचं 54. मग 54 गुणीला काय होणार तुमचं 30
म्हटलं तर एक वरचं शून्य जसं असेल आणि जर एकच ऑप्शन मध्ये जर म्हणजे एकच स्थानचा अंक शून्य असेल तर त्याला पहिले ठोका. जर 2-2, 3-3 ठिकाणी जर असेल तर डायरेक्टली आपण मल्टिप्लिकेशन देन 1 आणि देन 15 ने 1 16 म्हणजे 1620 या प्रश्नाचं उत्तर म्हणून येणार आहे. क्लिअर मग ओके. देन या पद्धतीने आय होप तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित की गटातील विषम संख्येचं बेरजेचं काय. ठीक आहे ओके. देन गटाच्या बाहेर जर असेल किंवा तुमचं समने सुरुवात असेल तर आपण काय करणार ते नंतर अजून एक क्वेश्चन मध्ये आपण बघूया. परंतु हे लक्षात घ्या पुन्हा एकदा याच्यावरचं तुमचं व्यवस्थित कमांड येणे आवश्यक आहे. कारण बघा सुरुवात कोणाने विषमने शेवट कोणाने विषमने, विषमने सुरुवात विषमने शेवट तर विषमवाला एकने जास्त. जसं सममध्ये काय म्हटलं होतं आपण समने सुरुवात समने शेवट तर समवाला एकने जास्त. यांचे पार्टिशन 1-1 न कमी 1-1 ने जास्त मग जास्तवाला त्या पद्धतीने ते मेंटेन राहणार. क्लिअर ओके. देन नेक्स्ट आता देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन आता बघू. बघा 32 ते 74 या गटातील विषम संख्यांची बेरीज किती या गटातील. म्हटलं तर सांगा आता इथे उत्तर काय ना. मग आता 32 पहिली काय पाहिजे विषम पाहिजे. पहिली विषम आहे का नाही म्हणजेच 32 घेणार नाही तर त्याच्यानंतरची कोणती घेणार तुमची 33 अधिक 74 ही विषम संख्या आहे का नाही तर त्याच्या अगोदरची म्हटलं काय ना तुमची 73 भागीला काय होणार 2 आणि देन त्याच्यानंतर गुणीला काय करणार. मग आता एकूण विषम संख्या काढताना डायरेक्टली 74 वजा काय करतो आपण 32 म्हणजे मेन आणि देन त्याच्यामधलं इथलं वजाबाकी 2 आणि इथे 4 42 अधिक 1 करायला विसरू नका म्हणजे 43. मग 43 चे अर्धे अर्धे काय होणार मग 43 चे अर्धे अर्धे होते तुमचा 22 आणि 21. मग यांच्यातला फरक 1 चा आणि देन त्याच्यानंतर. आता मला सांगा मी 22 वापरू की 21 वापरू तर पुन्हा तुमच्या पॅरेंट कडे जायचा. म्हणजेच काय इथे कोणाने सुरुवात होत आहे समने सुरुवात आणि शेवट सुद्धा समने म्हणून जे 1 ने जास्त आहे तो काय असणार तुमचा सम असणार आणि जे 1 ने कमी असणार ते काय असणार तुमचं विषम असणार. मग तुम्ही आता इथे 21 घेणार की 22 घेणार म्हटलं तर काय विषम या एकूण विषम संख्या किती आहे म्हटलं तर 21 अशा पद्धतीने मेंटेन होत आहे. तर देन त्याच्यानंतरचं बघा या दोघांचा बेरीज जर केलं 6 7 आणि 3 किती होत आहे 10. मग आता भागीला किती होत आहे 2 गुणीला काय होणार तुमचं 21. तर यांच्यामध्ये जर आपण भाग जर दिला तर तुमचं उत्तर काय येणार 53 गुणीला काय होणार तुमचं 21 म्हणजेच उत्तर 3 8 5 आणि 53 दूने 106 आणि 111 अशा पद्धतीने तुमचा 1113 या पद्धतीने तुमचं उत्तर येणे अपेक्षित आहे. क्लिअर मग समजलं ओके. देन त्यानंतरचं आता क्वेश्चन पुन्हा एक क्वेश्चन बघू. आता बघा जर सपोज एक समने सुरुवात आणि विषमने शेवट अशा पद्धतीने असेल किंवा विषमने सुरुवात आणि समने शेवट अशा पद्धतीने जर प्रश्न जर असेल तर त्या कंडिशन मध्ये काय करावं. जसं फॉर एक्झाम्पल 18 ते 63 या गटातील विषम संख्यांची बेरीज किती. या गटातील विषम संख्यांची बेरीज किती म्हटलं तर पहिली विषम संख्या कोणती आहे यार पहिली विषम संख्या म्हटलं तर तुमचं काय येणार इथं 18 विषम संख्या आहे का नाही त्याच्यानंतरची म्हटलं तर काय होणार 19 आणि देन शेवटची विषम संख्या म्हटलं तर ऑलरेडी 63 आता का बदलवणार का नाही तर 63 भागीला काय होत आहे 2 आणि गुणीला काय होणार तुमचं एकूण विषम संख्या म्हटलं तर कसं काढणार आता 63 वजा काय करणार 18. मग 63 वजा 18 जर केले तर म्हणजे इथे 13 वजा 8 म्हणजे किती 5 आणि देन त्याच्यानंतर इथे 5 वजा 1 म्हटलं तर 4 अधिक 1 जर केलं तर उत्तर काय होतं 46. 46 चे अर्धे अर्धे किती होणार 23 आणि 23. मग मला सांगा हा 23 घेतलं तर वेगळा उत्तर येते आणि हा 23 घेतलं तर वेगळा उत्तर येणार आहे का कोणताही एक 23 घ्या मग याला सम घ्या याला विषम घ्या म्हणजे 23 वेळा त्याच्यामध्ये काय आहे समसंख्या आहेत
आणि 23 वेळा काय आहे तुमच्या विषम संख्या, म्हणून 23 कोणती घेऊ, कोणताही एक 23 जरी घेतला तरी पण उत्तर तुमचा फायनली येणार आहे. तर त्याच्यानंतरचा बघा इथे जर यांच्या दोघांचा जर बेरीज जर आपण जर केला तर 19 पेक्षा आपण डायरेक्टली 20 जर वाढवला असता तर काय झाला असता, इथे 83 झाले असते. एक कमी म्हटलं तर काय होणार तुमचं 82. 82 भागीला 2 गुणिला काय होणार 23. मग याचे अर्धे म्हटलं तर किती होत आहे 41. काय होणार 41 गुणिला काय होणार तुमचं 23. मग आता त्याच्या अंतर 23 एक 23 आणि 8 2 23 चे 92 92 आणि 2 किती होत आहे तुमचं 94. म्हणजे तुमचं यांचा उत्तर किती येणार मग 943 असं उत्तर राहील 18 ते 63 या गटातील. देन या टॉपिक वरचे हे होमवर्क असतील गटाचे समसंख्यांची बेरीज. हे तुम्हा सर्वांना कमेंट मध्ये याचे आन्सर पुटअप करायचे आहेत आवर्जून. क्लिअर. तर पूर्णपणे तुम्ही याचे आन्सर काढा आणि कमेंट मध्ये तिथे टाका. तर हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला कसे वाटतायत त्याची प्रतिक्रिया तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता. आणि व्हिडिओ लेक्चर आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार. थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये नव्या उत्साहाने.